काय हो, दमलात का? अहो नाही तर काय, महिन्याभराचा व्यायाम करून घेतला तुम्ही माझ्याकडे एका दिवसात. हा व्यायाम एका दिवसाचाच होता. हे घ्या. म्हणजे हे आज जे केलं ते रोज करायचं? हो, अर्थात त्यालाच व्यायाम म्हणतात. नाही तर काय, एक दिवस हौस भागवली असं म्हणतात. चला, आता हा काढा घ्या. नाही नकोय मला. हो अहो असं काय करताय, थोडासा घ्या बरं. अहो मला नकोय सांगितलं ना मी. लहान मुलांसारखे वागू नका, एवढा वाईट लागत नाही तो. काढा असं काही नाही त्याच्यात की ते चांगलं लागावं. बरं ठीक आहे, थोडंसं ट्राय करून बघा मी बरं. ट्राय करून बघणार नाहीये. अरे पण मला कळत नाहीये, तुम्ही असं लांब लांब का पळताय? कारण तुम्ही माझ्या मागे मागे येताय. नकोय मला. स्टॅच्यू ओव्हर म्हणा. ओके फाईन, ओव्हर. काय स्वानंदी मॅडम, हे काय लहान मुलांसारखं स्टॅच्यू वगैरे? तुम्ही थांबलात का? काय का थांबलो म्हणजे? ते असं स्टॅच्यू म्हटल्यावर होतं थांबायला, म्हणून. आता नाही, आता अजिबात थांबणार नाही मी. मी फक्त इतक्यासाठी थांबलो की मी निघालोय हे तुम्हाला सांगायला थांबलो. स्टॅच्यू सरपोतदार, काय हो, का असं वाजवताय? अरे या 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 लवकर या 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 तुम्ही पण बसा बडवायला. या ते पुढचे डबे राहिलेत. या लवकर या. नाही नाही वहिनी, हे बघा तुम्ही अजिबात येऊ नका, तुम्ही जा. अहो ही मंदा जरा हायपर झाली आहे ना, म्हणून असं काहीतरी करत बसली आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे, मी घेतो बघून. तुम्ही जा. ठीक आहे, बरोबर. आवाज का नाही होणार? आवाज तो होणार. आई तुम्हाला कळत नाही का? दिसत नाही का तुम्हाला इथे? का वाजताय असे? मी इथे हळू आवाजात वाजवतेय ना, मग तू माझ्याशी मोठ्या आवाजात का बोलतेस? तुला कळत नाहीये का? तुम्हाला माझा हा आवाज बॉदर करतोय? मग तुम्ही जो हा आवाज करताय त्याचं काय? माझे डबे, माझे चमचे, माझं घर, मी काहीही करेन. आता जर तू थांबली नाहीस ना, तर याच भांड्याने मी माझं डोकं फोडून घेईन आणि संपून टाकेन सगळे येतात. आणि आई, ग्रोसरीज संपल्यात ना. व्हॉट अ बिग डील. तुम्ही मला सांगायचं ना, मी मागवले असते ना ग्रोसरीज. लेट मी ऑर्डर ऑनलाईन. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे ना. मग प्लीज फॉर गॉड सेक घर डोक्यावर घेऊ नका. नाही अधीरा, तू काही मागवायचं नाहीयेस. मी अजून जिवंत आहे ना इथे. ऐका, मला घरात फक्त शांतता हवी आहे आणि त्यासाठी मी काही करेन. ओके प्लीज तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. प्लीज टेन्शन नका घेऊ. आय डू इट. झालं का समाधान सगळ्यांची सकाळ बर्बाद करून? झालं? हसू नका तुम्ही. ओव्हर म्हणा आधी. ओके, ओव्हर. एक तर हसू नका आणि असं स्टॅच्यू वगैरे म्हणू नका. ठीक आहे, पण तुम्ही काय वेगळं नाही करतात. तुम्ही का थांबलात? का थांबलो म्हणजे? कोणीही स्टॅच्यू म्हटल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये अशी गोष्ट फीड केलेली असते की स्टॅच्यू म्हटलं की थांबायचं. आपल्याला कितीही वाटलं नाही, आपली किती इच्छा नसली तरी सुद्धा आपण थांबतो. थांबायची इच्छा नसली तरी. इनव्हॉलेंटरी. बेस्ट. अशाच या बाकीच्या गोष्टी पण मेंदूमध्ये फीड करा, म्हणजे इनव्हॉलेंटरी असल्या तरी त्या होतील, ऐच्छिक नसल्या तरी कराव्याच लागतील. म्हणजे हा काढा, हा प्यायचाच, व्यायाम तो करायचाच. कितीही इच्छा नाही झाली तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. हो राजवाडे आहात तुम्ही. तुमची एक ऑर्डर ऐकून सगळे घाबरतात. मग तुमचा मेंदू काय एवढा असा तर असतो आपला मेंदू. त्याला सांगून टाका रोज काढा प्यायचाच आहे. ऐकेल तो. कारण मला हे सांगायचंच नाहीये ना. आहो पण का? नाही, कारण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. आज मी व्यायाम केला, पण रोज रोज मला जमणार नाही. आणि माणसाकडे ना 24 तासच असतात. म्हणजे माझ्याकडे 24 तास आहेत आणि तुमच्याकडे 30 तास आहेत असं होत नाही.
माझ्याकडे 24 तास, तुमच्याकडे 24 तास, हो की नाही? तुम्ही 24 तासामध्ये व्यायाम करू शकता कारण तुम्ही नोकरी करता आणि मी बिझनेस सांभाळतो, एक मोठी कंपनी चालवतो, कितीतरी एम्प्लॉईजना सांभाळतो. हे सगळं 24 तासात नाही बसू शकत. मग त्या 24 तासात व्यायाम पण करा, माझ्या क्लायंटचे फोन पण घ्या, बिझनेस पण सांभाळा, एम्प्लॉईजचं पण बघा. असं नाही होत. हां, कमी वेळ असतो आपल्याकडे फार. त्याच्यात तुम्ही तुमच्या हेल्थचं पण बघा. एकच मेंदू असतो आपल्याकडे. एक मेंदू एकाच वेळेस 50 गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही. त्याला विश्रांतीची गरज असते. माझं शरीर आहे ना, त्याला सुद्धा विश्रांतीची गरज असते. तुम्ही तर घाम निघेल एवढा व्यायाम करून घेता माझ्याकडनं पहिल्याच दिवशी. कसं शक्य होईल त्याला सांगा मला? बरं वाटतंय का? येतोय का श्वास घेता? एवढं सगळं सांगितलं ना मला, आता हे सगळं करायला ताकद नको का अंगात? मग ही सगळी कामं करताना आई ग पाठ दुखली, आई ग कंबर दुखली, आज डोकंच दुखतंय, ऍसिडिटी झाली, असं म्हणून कसं चालेल? करायच्यात की नाही 100 गोष्टी आपल्याला आणि वर्षानुवर्ष करायच्यात ना? मग त्याच्यासाठी तब्येतीची काळजी घेणं मस्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला व्यायाम करणं आणि हा काढा घेणं आणि हेल्दी लाईफस्टाईल जपणं हे सगळं करावं लागणार आहे राजवाडे. मला काढा नकोय. एका वेळेस एकच गोष्ट. आज आपण व्यायाम केला का नाही? काढा उद्या. नाही, आधी बसा. सॉरी उद्या वगैरे काही नाही, आज घ्या. तुम्ही अति करताय आता. तुमच्या म्हणण्याप्रमाणे याच्या आधी 1-2दा घेतला ना मी काढा. दरवेळेस काय बघू, हळूहळू बघू. हळूहळू असं काही नसतं. या गोष्टी रोज करायच्या आणि एकदा ठरवलंय ना मग आता थांबायचं नाही. चला 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 घ्या घ्या बरं. काही असं रागाने बघू नका, कन्सेशन मिळणार नाहीये. तब्येत सुधारायची म्हणजे सगळं करावंच लागणार आणि आज थोडा वेळही काढा. आता तेच करतोय ना. काय अहो काढा नाही म्हणजे घड्याळातला वेळ काढा थोडा. हा काढा नाही, तो कशा करता? काम आहे. काय काम आहे सांगते नंतर. कशा प्रकारचं काम आहे, किती वेळ लागणार आहे, या सगळ्या गोष्टी कळल्याशिवाय मला वेळ काढता येणार नाही. तुम्हाला माहितीये माझं सगळं सगळं आधीच ठरलेलं असतं आणि हे असं दुसऱ्याने काहीतरी माझ्यासाठी ठरवलेलं मला चालत नाही. माझं सगळं मी ठरवलेलं असतं. सॉरी, म्हणजे मस्करी करत होते मी. घ्या. वा, छान छान नक्कल करतायत तुम्ही माझी. हो ना? तुमच्यातलं हे टॅलेंट माहित नव्हतं मला. थांबा 1 मिनिट. छान. थँक्यू. घ्या काढा घ्या. संपायचा आहे तो काढा आणि मग वेळ पण काढा. माझ्यासाठी थोडासा काढाल ना? अहो काम काय ते तरी सांगा. यांना जर मी आत्ता सांगितलं डायटिशियन कडे जायचंय तर अजिबात ऐकणार नाहीत. येणार तर त्याहून नाहीत. नको आता सांगायलाच नको. अहो काय काय कुठे काय विचारतोय मी? तुमच्या समोर बसलोय की नाही मी? मग अशा वेळेस स्वतःशी संवाद नाही साधायचा. समोरची व्यक्ती बसलेली ना तिच्याशी साधायचा. मी विचारलं तुम्हाला काय काम आहे ते तरी सांगा. ते सांगा. श्वास घ्या. हा, श्वास घ्या. तर मी आता काही फार सांगू शकत नाही. फक्त इतकंच म्हणेन की काम खूप महत्वाचं आहे आणि ते आपल्याला करावं लागणार आहे. आता बस यावर चर्चा नको. तू काढा पिऊन झाला की नाही? अहो घ्या घ्या घ्या. पण हे सगळं निरर्थक आहे. याला काही अर्थ नाही.